नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। शारदीय नवरात्र उत्सवाचा आज 7वा दिवस आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपल्या देवीचा कुळाचार केला जातो आणि कुलाचारामध्ये काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। त्यामध्ये येतं ते म्हणजे देवीची ओटी भरणं, हवन करणे, कन्यापूजन करणे, तसेच नवरात्रीमध्ये हवन कधी आणि कसे करावे, दुर्गा सप्तशती पारायणाचे उद्यापन कसे करावे, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, हवन कोण करू शकतं, तर सर्वच जण हवन हे करू शकतं, स्त्री पुरुष सर्वच जण करू शकतं। हवन जेव्हा आपण घरामध्ये करतो तर तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर असो तरीही तुम्ही हवन करू शकता। तर ज्यावेळी आपण घरामध्ये हवन करतो तेव्हा आई भगवतीची सेवा होते, हवन होते आणि ज्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती कमी होते, ती नष्ट होते। तुम्ही जर पहिल्यांदा हवन करणार असाल तरीही तुम्ही करू शकता। अतिशय खूप प्रसन्न तुम्हाला वाटेल। हवन हे अष्टमी किंवा नवमी तिथीलाच केले जाते, कारण नवमीला काही ठिकाणी घट हे नवमीला हलवले जाते, त्यामुळे तुम्ही अष्टमीला हवन करू शकता। तर काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी घट हलवले जाते, त्यामुळे तुम्ही नवमीला देखील करू शकता। तर अष्टमी किंवा नवमी तिथी, तर या दोन तिथींपैकी तुम्ही कोणत्याही दिवशी हवन हे करू शकता। तसेच तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू, अखंड दिवा लावा किंवा नका लावू, किंवा तुम्ही कोणतीच सेवा केली नाही तरीही तुम्ही हवन हे करू शकता। खूप सुंदर सेवा आहे आणि हवन करून खूप छान देखील तुम्हाला वाटेल, खूप प्रसन्न वाटेल। हवन हे प्रदोष काळामध्ये केले जाते। तुमचे भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो तरीही तुम्ही हवन करू शकता। हवन करताना आपण जेव्हा स्वाहा करतो तेव्हा आई भगवती आपलं तोंड, आपलं मुख उघडत असते आणि आपण ज्या काही वस्तू त्यामध्ये हवनामध्ये ज्या टाकतो तर त्या सर्व वस्तू आई भगवती हे ग्रहण करत असते आणि म्हणूनच स्वाहाकार आपल्याला करायचा असतो। खूप सुंदर सेवा आहे आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे 14 पाठ किंवा 5 किंवा 1 पाठ केला तरीही आपल्याला या दिवशी पूर्णाचे दिवे हे बनवायचे असते। तर हे दिवे तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही बनवू शकता। साध्या पद्धतीने देखील उद्यापन आपण करू शकतो। पूर्णाचे दिवे हे महत्त्वाचे आहे। तर हवन आपण कसे करावे, तर यासाठी हवन पात्र लागणार आहे। तर घट बसवले असतील तुम्ही तर त्यासमोर देखील तुम्ही हवन करू शकता किंवा देवघरासमोर देखील तुम्ही हवन करू शकता। तर यासाठी आपल्याला लागणार आहे समिधा लागणार आहे, ज्यामध्ये आपल्याला 5 झाडांची साल येते। तर हे तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळतील। तसेच जे स्वाहाकारासाठी साहित्य आहे तर त्यामध्ये गाईचं तूप, पांढरे तीळ, तसेच साखर आणि तांदूळ आणि त्यासोबतच खीर देखील आपल्याला घ्यायची आहे। त्यानंतर जे हवन पात्र आहे तर ते आपल्याला डायरेक्ट जमिनीला स्पर्श नाही होणार याची काळजी घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्ही खाली पाट ठेवू शकता किंवा इतर कोणतीही वस्तू तुम्ही खाली ठेवू शकता। तर एक तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे, धूप लावायचे आहे, दिव्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे, नमस्कार करायचा आहे। त्यानंतर हवन कुंडामध्ये गौरीचे छोटे छोटे तुकडे टाकायचे आहे आणि ज्या समिधा आहे तर त्या आपल्याला त्यावरती टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला जास्तच थोडासा कापूर टाकायचा आहे आणि हे सर्व करत असताना देखील आपल्याला नवर्ण मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर अग्नी प्रज्वलित करायचे आहे आणि यासाठी थोडंसं आपल्याला तूप त्यावरती टाकायचं आहे। त्यानंतर होम प्रज्वलित करायचं आहे। हवन हे अष्टमी किंवा नवमी तिथीला केले जाते। तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही घरातील कोणालाही हवन करायला सांगू शकता। त्यानंतर हवनाला देखील आणि अग्नीला आपल्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे। आई भगवतीला आपल्याला प्रार्थना करायची आहे की मी ही तुमची सेवा करत आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडू दे। त्यानंतर प्रथम गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे। हवनामध्ये तूप टाकून ओम गण गणपतये नमः स्वाहा म्हणायचं आहे, असं आपल्याला 11 वेळा म्हणायचं आहे आणि स्वाहा म्हणताना आपल्याला तूप हवनामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम किंवा ललिता सहस्रनामाचे पठण करून देखील हवन हे करू शकता। जे काही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण देखील पठण करून तुम्ही हवन करू शकता किंवा नवार्णव मंत्राचं 108 वेळा पठण करून देखील तुम्ही हवन करू शकता। तुमची जशी इच्छा असेल तशी तुम्ही ते पठण करून तुम्ही सेवा करू शकता। आहुती देताना स्वाहाकार करताना आपल्याला 3 बोटांनी स्वाहाकार करायचा आहे। म्हणजे ज्या काही आपण वस्तू घेतलेल्या आहेत, तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ, तर हे आपल्याला आपल्या 3 बोटांमध्ये घेऊन ते आपल्याला या हवनामध्ये टाकायचे आहे। तर आपला अंगठा आणि अंगठा घ्यायचा आहे। त्यानंतर करंगळीच्या बाजूचे जे 2 बोटं असतात तर या 3 बोटांनी आपल्याला स्वाहाकार करायचा आहे।
दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करून तुम्ही जर स्वाहाकार करणार असाल तर पहिली ओवी झाली की स्वाहाकार करायचे आहे. म्हणजे जे तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ आहे तर ते आपल्याला हवनामध्ये ते एकत्र करून हवनामध्ये टाकायचे आहेत. तर हाताच्या 3 बोटांनी आणि तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचे पठण करून हवन करणार असाल, स्वाहाकार करणार असाल तर ओवी संपली, पहिली ओवी संपली की स्वाहाकार आपल्याला करायचा आहे. आणि ज्यांना काहीच करणं शक्य होणार नाही तर त्यांनी नवार्न मंत्राचे 108 वेळा जप करून देखील स्वाहाकार करू शकता. तर खिरीचा स्वाहाकार हा शेवटी करा, कारण त्यामध्ये दूध असतं आणि त्यामुळे हवन हे विझू शकतं. त्यामुळे तुम्ही खिरीचा स्वाहाकार हा शेवटी करा. तर त्यासाठी तुम्ही 90 वेळा आपल्याला नवार्न मंत्र पठण करून आपल्याला जे तांदूळ, साखर आणि पांढरे तीळ आहे तर त्याचा तुम्ही स्वाहाकार करू शकता. आणि जेव्हा 10 वेळा तुम्ही शेवटच्या 10 वेळी तुम्ही खीर अर्पण करून स्वाहाकार करू शकता. तसेच काही ठिकाणी 16 वेळा श्रीसूक्त म्हणून देखील स्वाहाकार करत असतात. तर 16 वेळा जर तुम्ही करणार असाल तर शेवटच्या वेळी म्हणजे 16व्या वेळी तुम्ही स्वाहाकार करू शकता. आणि एकदाच करणार असाल, एकदाच श्रीसूक्तम पठण करून जर तुम्ही स्वाहाकार करणार असाल तर तेव्हा शेवटच्या 2-3 ओवी असल्या की तेव्हा तुम्ही स्वाहाकार करावा. तर या पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये अष्टमी किंवा नवमी तिथीला हवन हे करायचे आहे. तर आवर्जून सर्वांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला आपल्या घरामध्ये हवन करा. घरातील जी काही नकारात्मकता असेल तर ती दूर होईल.